हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्व गुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्र स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. धर्मव्यादाल काण्या मी पळितरशिलीची तो तागेल जिवनांतू इतली धार्मीक म्हणून घेवच्याक जेवता खंयची विशय कळूक कितलेकी ज्ञान आसूक मुख्य कारण कसा म्हळ्यार तागेले आवच बापूल सेवताण करचें म्हूण सांगून ते दाखोवचे खातीर तो घरा घेवन वता कौशिक ब्राह्मणाक. कळ्ळें चंद घर पुट घर कळ्ळें आवस बापूसय तांके कासनारी बसयला पुट जावन आसत तांणी कोणीय ते व्याध जातीचे म्हूण सांगनाचे. तशें आवस बापूक कौशिक ब्राह्मणाक दाखयता आनी आवस बापूल सेवा तो कशी करता म्हणून तो सांगता. म्हळ्यार हिनी जावन हिन जातीत तो जाल्यार ताका धर्माचे एक सूक्ष्म कसल म्हणून गोत्तस बुद्धी चांगी तागेली. कळ्ळें आनम्माक एक सत्पुत्र म्हणून घेता. वेळवेळाक कसल जावका तांकां ते पुरे अन्न आहार सकट दिवन तांकां केवल देहा न्ही तांगेल मनाकय कसलें दुख्ख जायना अशी पळयता. मात्र न्ही व्याधू जावन आसल्यार ब्राह्मणान साचून घेवचें जितेंद्रियत्व आसा पळय तें शमद मादी तें ताका आस. कळ्ळें आनेक कसं म्हळ्यार आवस बापूसू ताका प्रत्यक्ष देव म्हूण म्हणलें म्हणजे सत्कार करता. पुंडरीकाल काणी भक्त पुंडरीकाल काणी आयकला रे आवस बापूल शुश्रूश करून तो ताका पंढरापुरा म्हळ्यार आत्तविठोब जाला कृष्ण ताका प्रत्यक्ष जालोलो. ताणें कुर्टार हात दवरून इटिगेर राबिलो आनीक इटीग दवरलेली हाजवेर राब म्हणून ही प्रकाणे आमी पळयताची कशी भक्त पुंडरीक तागेलो आनम्माक शुश्रूश करता आशिल्ली पळय तशी चित्रीकरण पूर्वक काया वाचा मनसा म्हणटा पळय तशी आवस बापूले शुश्रूश करतरस सेवा करतरस तांकां रुची जावन आसूचें पुट म्हळ्यार शुची जावन आसूचें रांदप करून दिता देवाक अर्पण करता. मागीर देवाकच दितन कितले प्रितीरी नैवेद्य अर्पण करता पळय तशी तागेले आनम्माक दिता. हागेले बायल चेडूं पुरय तांणी तांगेले आनम्माले सेवे करतवर आसता आशिल्लीची. स्वता धर्मव्यादूची तांगेले आनम्माक स्नान करयता. कळ्ळें सगळे तांकां पाप उद्दा घालच्याक आनी जायना मंतार जाल्ल्यांची तशी करता. कळ्ळें खंयचेय तांकां दुख्ख जेवची तशी उरलेना अशें. जिवनांतू आमकां 5 जन गुरुस्थानार आसताची म्हूण ते तो सांगता धर्मव्याद. पंचैव गुरुवो ब्रह्मन् पुरुषस्य बुभूषति पिता माता अग्निः आत्मा च गुरुश्च द्विजसत्तमा. म्हळ्यार आनू अम्मा आम्ही आराधन करून येवचे अग्नी आमगेल आत्मा आनी आमकां ज्ञान दितल गुरू हांनी 5 जन पुराय जनाकय जिवनांत तांणी गुरुस्थानार म्हळ्यार मालगडेल स्थानार आसताची म्हूण. आनी गृहस्थाश्रम म्हूण कोण पालन करता तांणी आनू अम्माले शुश्रूश करूका म्हूण सांगून आस. कळ्ळें बायल मनशांक बामणू देवू दर्ल मनशांक आनम्म देवू वेदाध्ययन ब्राह्मण जातीच्या प्रमुख कर्तव्य. कळ्ळें जाल्यार कितले होड कर्तव्य जावो आनम्मा प्राय जालेले सची वृद्ध सची दुखी न सची म्हण जाल्यार तांगेले शुश्रूश करची सोण म्हाका वेदाध्ययन करोस म्हाका अग्नी होत्र करोस म्हाका यज्ञ याग करोस अशें न्ही.
सुरवे आ नम्मल कर्तव्य मागिरी बरलेले हे तशें आतां पक्कनी आ नम्मा बेड रिडन असच म्हणले क्या त्या वेळा तांकां करचें काम करूं का ताजे खातीर आमगेल कसं की स्ವಂತ काम आस पळय ते पग्गी उठान की जेवो तांगेल शुश्रूश करून जे तरे टायम एडजस्टमेंट करून की आमगेल कोरका शिवाय तांगेल शुश्रूश करोस म्हूण आमी करना नशी राबची न्ही आमगेले धार्मीक कर्तव्य कोरकात जाल्यार सुरवेक इम्पॉर्टन्स खंयच्या दिवका म्हळ्यार आनम्माले शुश्रूशेक कळ्ळें आनी तांणी तेचे कन्नडांत एक ಪುರಂದರದಾಸರ ಪದ್ಯ ಹೆತ್ತ ತಾಯಿ ತಂದೆಯರ ಚಿತ್ತವ ನೋಯಿಸಿ ಮತ್ತೆ ಧರ್ಮವ ಮಾಡಿದರೇನು ಫಲ म्हूण आनु आम दुख तरसत तांकां हुंगनाची तांकां सजाय म्हण निमगिनाची तांणी सवकीना नरळता म्हण जाल्यार एक चूर तांकां सांत्वन करनाची हांगा यज्ञ याग ओडोड रितीर करचे त्या परे केल्यार प्रयोजन ना म्हूण सांगून तशी धर्म व्यादो कसो सांगता म्हळ्यार लोकांत धर्म उपदेश करतले मस्त जन आसाची जाल्यार पालन करतले भारी उणें धर्म सांगतले जनान धर्म पालन कोरका म्हूण सांगून तो सांगता पळय इतली चंद धर्म सूक्ष्म सांगता जाल्यार तो धर्म व्यादूत न्हय हे कौशिक ब्राह्मण आतां ताका माते मारल्या वरी जाता कसो लेका म्हळ्यार ताका तपस करचें म्हूण सांगून घरकडे तागेले मंतारा नम्मा सोणू संन्यास घेवन येयलो अपराधी तो कळ्ळें थंय तांणी पाप हे आंगात राण ना मंतारपण शुश्रूश करतले ना एक नमने तांकां जिवंत असून नरका यातनशी आतां धर्मव्यादान ताका धर्म सूक्ष्म पुरे सांगले आनमल सेव करची कशी म्हूण सांगले आनमल सेवाची प्रती गृहस्थाक प्रथम कर्तव्य म्हूण म्हणलेलें ताका कळ्ळें आतां कौशिक कसो करता सीद तागेले घरा चमकलो आनम्माल शुश्रूश करता करता आध्यात्मिक साधन करचें म्हूण सांगून संकल्प करून चमकलो कळ्ळें आनी ताका कळ्ळें ब्राह्मण जावो शूद्र जावो जाती प्रकार चड उणें म्हूण शिवाय धर्मा प्रकार धर्मार चल्ली म्हूण जाल्यार ब्राह्मण शूद्र तांगेल मदें कसले मेलू केळू ना म्हूण सांगून कळ्ळें आनी कोण सकट जन्मतः ब्राह्मण जावन आसाची तांणी पापकार्य करताची म्हूण जाल्यार ढंबाचारी म्हूण जाल्यार दुरभिमानी जाल्यार अज्ञान तांकां आसा म्हूण जाल्यार वेदाध्ययन ना म्हूण जाल्यार तांणी ब्राह्मण म्हणून ना जन्मान ब्राह्मणश्च पुरुची संस्कारू ना तांकां कळ्ळें तशी ब्राह्मण नाही जल्लेले जनय शूद्रादी वर्णांतले क्षत्रिय वैश्य शूद्रादी वर्णाचे तांणी ब्राह्मण न्ही जाल्यार तांणी सत्य पालन करताची जितेंद्रियत्व पालन करताची धर्मनिष्ठ संस्कार आसा म्हूण जाल्यार तांकां ब्राह्मण म्हणूच परिगणन कोर येता म्हणून धर्मव्यादान सांगला न्ही ह्या पुरे कौशिकाल मना गेले कळ्ळें आतां कळ्ळी की ब्राह्मण वर्णांत जन्मा येवन स्वल्प वाट चुकला रे तांकां अधपतनाची त्याची ब्राह्मणेतर जन आसत न्हू कोण क्षत्रिय वैश्य शूद्र हांनी स्वल्प संस्कारयुत जीवन करून स्वल्प धर्म पालन केलें रे तांणी अभ्युदया वत्ताची म्हूण म्हणलेलें हाका कौशिकाक कळ्ळें कडेन मागीर धर्मव्यादो सुख दुःखादी विशय ताका सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार प्रज्ञया मानसं दुःखं हन्यात् शारीरम औषधैः एतत् विज्ञान सामर्थ्यं न बालैः समतामियात् म्हळ्यार मनांत उद्वेग दुःख भय ह्या पळय मनांतुले रोग म्हणटाची कळ्ळें त्या रोगाक औषध कसलें म्हळ्यार ज्ञान तशी शारिरीक रोगाक कसलें औषध म्हळ्यार पोटा घेवचें औषध मनाचे रोगाक औषध कसं म्हळ्यार ज्ञान संपादन करचें शारिरीक रोग येता ताका वखद कसं म्हळ्यार बदलची औषध घेवचें वैद्यालय वचून तशी आनी कसं म्हूण म्हळ्यार कोण मानसीक आनी शारिरीक जावन आसूचे हें रोग आसा पळय मानसीक रोग म्हळ्यार कसं म्हूण कळ्ळी न्हय मानसीक रोग भय दुःख उद्वेग काम क्रोध आदी मत्सरा निमते जेवचे हे मानसीक रोग म्हणटाचे कळ्ळें दोन्ही रोग मानसीकय शारिरीकय रोग निवारण करचे कशी म्हूण प्रयत्न करना नशी कळ्ळें सगळो दिसो यो आमकां इतले कश्ट आमकां तितले कश्ट ताजे निमती कश्ट हाजे निमती कश्ट देवान इतले कश्ट दिले अशी न्हय पुराय जनान दुःख पावचें आनी अज्ञानी पेद्द जन म्हणटा पळय तशान सुरवेक आदी व्याधी दोनी गुण करून घेवका आनी सुख दुःखांत समान जावन घेवका समान सुख येयल्यार
म्हाका आतां सुखच म्हणून ओट्टो खूश पावची न्ही दुख्ख येयला रे अयो म्हाका कश्ट जाल्ली मूं अशें जालें मूं तशें जालें न्हू म्हणून सांगून कुगूच येयनाय कळ्ळें सुख दुख्ख समान जावन कोण घेता की तांणी मन शांत जावन आसता जाल्यार हें सुख दुख्ख आदी समान जावन पळोवका जाल्यार कसलें कारण म्हळ्यार देवाल विशयांत भक्ती श्रद्धा आसोका हें शास्त्र ज्ञान चड करून घेवका म्हळ्यार शास्त्र वाजून वाजून शास्त्र ज्ञान चड करून घेवका ह्या परी सांगता मनुश्य जावन जन्म आयल्यांची सर्व जन ज्ञानी जावूका म्हणून मनुश्य जन्म दिवचे मनुश्य जल्लेले जना कितली ज्ञान आसुका म्हण म्हळ्यार कसलें आमकां दुख्ख इत्यादी आयले कुडलें ताका कसं की कारण आसुका पुर्वाचें तें परिशलन करचें मूल कारण कसलें पळोवन घेवचें मागीर निवारण करून घेवचें काही गोत्त आसुका कळ्ळें मागीर केल्लो कडेन सांगताचे कश्ट अनिश्ट दुख्ख ह्या पुराय येना अशी सुरवेकाची पळोवन घेवेत तांणी बारी बुद्दंत म्हूण प्रारब्ध समजावन कश्ट येवचे आमकां सांगून कांय कश्ट येना जाल्यार कश्ट आयली नंतर मागीर जाग्रते करून घेवचे कश्ट येयला म्हूण दुख्ख भोगना नाशी ते कश्ट निवारण कसो सकड कोरेत म्हणून उपाय पळोवचे ते आनी मनशाले ज्ञाना निमती जेवचे कळ्ळें सगळो दिसो आमकां कश्ट येयले दुख्ख येयले कश्ट येयले दुख्ख येयले म्हूण सांगून चिंत करतर बसल्यार डिप्रेशन टेंशन मनोरोग म्हणटा पळय हें पुराय येता कळ्ळें तशें जावन खंयचे समस्या निवारण जातवे ना नवे तशी कोण ज्ञानी की तो सुख येयल्यार तो कसले संतोष पावना दुख्ख येयल्यार तो मस्त बेजार पावना ताकाच कसं म्हणचें सुख दुख्खादी त्याग केलेलो मनीस तो म्हण म्हणचें तरी सतत तागेले इंद्रिय मन सकड निग्रह करून परमात्माल वैरी दवरून आसता तो तेदन ताका सुख दुख्खादी स्पर्श जत जाल्यार मनाक घेना न्हू तो तशें जावन सुखारी आसता संतोशारी आसता तृप्त जावन आसता कळ्ळें मस्त दुख्ख किरकिर सकड भोगना तशी आनी कसं म्हळ्यार असंतोष परामूढा संतोषं याति पंडिताः असंतोषस्य नास्त्यंतः तुष्टिस्तु परमं सुखं म्हणटा तो म्हळ्यार मूर्ख जन विमूढात्म म्हणटा पळय मोहा पडलेले जन तांणी मोह म्हळ्यार कसं न्ही हे प्रपंच म्हण म्हणलेले मोहांतू आमी सुखार सुखा अशी तशी भ्रमे एक नमने ते तांतू ते कोण आसता की तसल मन तांकां केन्नाय अतृप्तीची तांगेल कसं म्हणून एक आशी पूर्ण जेवचे मागीर मी तेसवे ना ताजे नंतर अनेक आशी ताजे नंतर अनेक आशी ताजे नंतर अनेक आशी तांकां येतो रस्ता कळ्ळो कितली संपादन केल्यार आनी संपादन कोरका म्हण म्हळ्यार आशी तांकां जाल्यार ज्ञानी जन बुद्धिशील जन तांणी सदा तृप्त सदा संतुष्ट जावन आसताची तशी एक उदाहरण सांगता पळय धर्मम यादव कसं गोतस्वे आतां चमकूनच कशें पुळ्ळी कालांत एका गांवांत कोण एका गांवांत चमकतना आयास 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 जाता पुरो 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 जाता जाल्यार आनी आमी पावचे समय हे जागो लागेलो म्हण जातना जागो मेळ्ळो कुडले कितले चमकून येयली कितले वोंट जाल्ले कितले आयास जाले हे पुरे आमी विसरून सोडता पळय मागीर आमी तितली चमकलीची म्हणून उडगास केल्यार ती दूख वापस अनुभवा येना न्हय ते सांगताच आमी अशी चमकली इतली दुखले आमकां तशी जाल्ले म्हूण सांगता अशें बाय तांत भितर कसं न्ही सुरवे चमकतना जेवची तितली दुख्ख आयास सकट जायना तशी कश्ट येतना मस्त दुखता आमगेलें मन जाल्यार मागीर कितली काळा नंतर तेदना येयले कश्ट ते म्हूण आमी उडगास करता आमकां इतली दुख्ख जातवे ना न्हय जाल्यार अनेक कसं म्हळ्यार त्या कश्टा निमतीची मस्त सूख म्हळ्यार कसले म्हळ्यार अनुभव मेळटा म्हळ्यार खंयची काळांत कश्ट भोगून वावंट येवन आयास जावन दुख्ख जावन गेल्ले जनांक सूख येतना ते अनुभविल्ले कश्ट विसरता आनी सूख म्हळ्यार ताजे एक सुखाचें एक मौल्य कळटा कसलें म्हूण सांगून कश्ट येना नातील जन नित्य सुखार आशिल्ले जन सुखाचें मौल्य आसना कोड खाल्यार मान गोडाचें महत्व कसं म्हणून कळचें गोड खातले जनाक कोड म्हळ्यार लस म्हणून गुतना नातील जनाक तांकां कोडूचे अनुभव जेवो हें गोड म्हळ्यार इतली मधुर तें एक रुटीन एक आहार अशी गोड बारी रुची मधुर म्हूण सांगचें केदना म्हळ्यार कोडू खाल्लेले जनान मात्र तशी मनशान पुराय केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार एक गुरी दवरून घेवका कसं न्ही एक मोक्षानंद म्हणटाचे
ओढ आनंद त्याची त्या मेळची तसली एक एम दवरून घेतला रे मस्त कष्ट असता जीवनांतू आणि तांतूय तसल पुरे साधन करचे म्हळ्यार कश्टाची वाट जाल्या कडे रे मोक्ष मेळतना कितली सूख जाता म्हण म्हळ्यार पडले पावील कष्ट पुरय विसरून वता तशी अन्यक धर्मव्यादो सांगतरस म्हाका कमी गेले व्याध जन्मा वैरी कसले चिंतना कळवा आणि मांस विक्रय करचे कर्म मी गेले जन्मा येत कर्म नव्हते आवते यू असल काम हांव कोरका म्हण तुच्ची कार करना कसले चिंत करना कळवा कसला इले एद्र चा लाभ संतुष्ट म्हणून तृप्त जावन आशिल्लें जीवन हांव चलायसी तरस म्हणून तेदना कौशिक ब्राह्मणाक बारी संतोष केलो की धर्मव्यादाक प्रदक्षिणे आयलो गौरव दिल्ले आनी घरकड चमकलो कूडले खंय चमकलो तो सांगिल पळय ताका वृद्ध आनम आशिल्लो तांकां सोण तपस्यो करूं म्हणून वरान आयल म्हूण सीदा गांवां चमकलो गांव जावन गांवां वचून थंय वृद्ध जाल्ल्यांची वृद्ध ताणें सोणवतना वृद्ध तांणी आतांनी की वृद्ध 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 जाल्ल्यांची मंतर 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 जावन गेल्ले कुरडे जाल्ले पाप दृश्टी ना रोगूय भरला म्हळ्यार कोणेय पळयतलो नाचे न्हय तांकां चंद करून शुश्रूश करून पळयता मार्कंडेय मुनीन धर्मव्यादार काणी सांगली नंतर हांगा कृष्ण सत्यभामेयांनी घेवन येयलो न्हय सत्यभामा द्रौपदी तांणी दादले मनशान आशिल्ले कडेन तुकून उठान विंगड एक स्थळा वचून बैसून तांगे इतले पंचादीक बायल मनशाले बई बाय सत्यभामा द्रौपदी उलयता तांगेले बामणाल विशय येयलो तेन्ना सत्यभामे द्रौपदी निमगेले खंय 5 जन बामूण आसत न्हू तुका तितले 5 जनय तुका ह्या मट्टा प्रीती करताचे गौरव दिताचे हाजे रहस्य कसले म्हूण हे सत्यभामेन निमगुचे काही कारण आसा ती केदन दुखून थंय येवन बैसल्या ना ती सूक्ष्मेर मन दितरस पुरे पांडव एक पंत एक क्षण पुणी द्रौपदी ಸ್ವಲ್ಪ गट्टी ताळ्यार उलयनीची कळव्या केन्नाय द्रौपदीक तितली प्रितीरी पळयताची प्रितीर पळयताची दोळ्या दृश्टीन तुय प्रीती आसता तांगेले तांगेले एक अनुचरण म्हणटा पळय म्हळ्यार बॉडी लँग्वेज म्हणटा पळय तांतूय कळटा तिगेल वयर मस्त प्रीती आसा तिका मस्त गौरव दिताची ह्या पळय कळटा कळवा आनी कसं म्हूण म्हळ्यार तिगेलें तोंड पळयतना तिगेलें तोंड पळयतना तांकां तिका कसलें कार्य जावका म्हूण कळटा खंय तिणें तोंडान सांगका म्हूण ना खंय कुडलें तें कार्य कोण सोडटलीच खंय तांणी असलें बाम म्हूण मेळची म्हळ्यार बारी अप्रूप न्हय सत्यभामेक बारी आश्चर्य जाता खंय ती सांगता की तूं खंयचें तंत्र वशीकरण मंत्र कसले औषध पडटा घालावे तुगेले बामणांक वशीकरण केलावे म्हूण कडेरी ती द्रौपदी हें वशीकरणांनी करचें कोणें कसं की एक नीती गिती नातिल्ले बैल मनशान दादल्यांक वशीकरण करून घेवचें द्रौपदी तशें प्रे करतले महासाध्वी महापतिव्रत ती सांगता खंय शी तूं अशी निमगुच्या नज न्हय सत्यभामे म्हूण एक आक्षेप करती आनी ती सांगता खंय कळवा बामणांक ओलसून घेवच्याक कसले वखद जावका म्हणना कसले मंत्र कोरका म्हणना कसले वशीकरण कोरका म्हणना चंद रितीर तांगेले सदाचार सन्नडता चंद उतर मागीर प्रकृती सहज स्त्रियांक एक मोवाळसाणी म्हूण आसता त्या गुणा निमतीची बामणांक उलसून घेवका शिवाय ह्या खंयचे गुण ना बलात्कारारी तांगेले गडसू प्रदर्शन करचें आनी आमगेले दास जावन तुमी असो काम म्हूण सांगून कसले मंत्र तंत्र प्रयोग आनी केल्ली म्हूण जाल्यार ताजी अनर्थ जाता शिवाय शाश्वत प्रीती आसता ना न्हय तशें चावन आनी कसं म्हूण म्हळ्यार बायलान शिकेल्ला रे बामणाल मनान तो तांगेले वयर जुगुप्से आसता शिवाय प्रीती आसना प्रीती असो काम म्हूण जाल्यार ती बैल मनीशी पतिव्रत आसूं का बामणांगेले मनोभावन कसलें म्हणून तिणें पळयलें कुडलें आलोचन करून घेवन तशी चलचें कळ्ळें तांकां गौरव दिवचें छंद मावाळ उतर तांगेलें उलोवचें प्रिती उतर उलोवचें अशें न्ही केलें आपापी बामूण तिणें सांगिल्ली तशी तिगेले वैरी आसक्त जावन आसता तिणें सांगिल्ली तशी आयकता म्हणून दिसता म्हूण आनी म्हणटरच उद्विग्नस्य कुतः शांती अशांतस्य कुतः सुखम म्हळ्यार कोणेय एक मन बामणा उद्विग्न जावचें तशी चल्ली म्हूण जाल्यार बामण मनान शांती रस्तवे ना न्हय मागीर ताका सूख म्हूण म्हळ्यार वसवे ना न्हय तशी केन्नाय छंद करून
बायलानं बामणाल्याक चंद करून चंद रीती सदाचार असली म्हूण जाल्यार रे बामण बायलेंक मस्त मोग करताची. हांव कशी वश केला म्हूण तुका दिसता, वश केला म्हूण तुका दिसल्यार रे तांणी कसल्याक हांव मेगेल वयर प्रितीन आसाची तें मागीर सांगता तुका म्हूण कसलें म्हळ्यार हांव 5 जनाल वयरी एक लेख प्रीती आदर गौरव दाखयता. तशें हांव न्हू तांकांय मेगेल विशयांत मस्त प्रीती प्रेम सर्व बायलांक घेन तशी कोरका प्रीती दाखोवका आदर दाखोवका गौरव दिवका अशी करून बामणांक वलसाण घेवका शिवाय कसले तंत्र मंत्रान तूं साथ दिना म्हूण म्हाका दिसता. इता पतिसेवा परायण जेवका. पतिसेवा परायण म्हळ्यार बामणाक तागेले मनोगत कसले ते आलोचन करून तशी चलका. अहंकार सोडचे, काम क्रोध सोडचे, आमगेले बामणाल मना दुखोवचे नज म्हूण पळोवचे. तशी समजावन सेव करचे आनी बामणाल आनमांकय सेव केले म्हूण जाल्यार बामणांकय संतोश जाता. तेदन तांणी बायल मनशांक प्रीती मिगेल बायल मिगेल कत्री इतली सकड त्याग जीवन करता हांवें तिका मोगान पळोवका म्हूण सांगून तांणी मोग करताच बायलेक. पळयलें नाक बायलेल वश जाल्ल्यांचे तांणी म्हूण दिसता जाल्यार प्रकृती पुरुश तत्व म्हळ्यार हेंचे म्हणचें कळ्ळें. तशी प्रकृती चंदी दिसली कुडले पळयल जन प्रकृती आराधक जायनाची तशीची स्त्रियाल विशयांतूय पुरुष तशीची कळ्ळें. ती चंद आस तिगेल नडता आचार विचार लायकस बामणांक मोगान पळयता म्हूण जाल्यार ताणें आकर्शीत जावचें सहज न्हय. आनीक कसं म्हूण म्हळ्यार परपुरुशांगेल वटू व्यवहार करतना जागृती सुका बामणांक तांगेल वयर संशय नाशे पळोवका. बामणाक वायट उतर उलोवचें नज बामणाले फटी मारून नज. आनीक कसं म्हळ्यार हांव सुरवे मिगेल 5 बामणांक स्नानांक पेटयता. तांगेल पुरजनाल स्नान जाल्ले नंतर हांव स्नान करता. तांकां पुजेक की कसं की तांगेल सकडे अनुष्ठाना जाय आशिल्ली सिद्धती करता नांव नेवन. तांगेल जेवण जाले नंतर हांव जेवता. तांणी न्हिदले नंतर हांव न्हिदता आनी तांणी सकाळीं उठका जाल्यार हांव उठान मिगेल ग्रहकृत्यान तो आसता कळ्ळें. आनी मिगेल बामणांगेल सेवा हांव खंयची सेवा काल करयना पळय त्या करी ह्या करी बसत तांकां नांवच्या आमगल दवरी नांवच्या उदा तें हांव सेवा खाले सांगना हांव जावन करता. आनी कसं म्हळ्यार सकाळ वचून सकाळ तांणी भायर वताची राज्यबारा पुरो पूर्ण वावटेवन घरा येताची. तेदना हांव हास्ताची घरा दुखून भायर वता. हात धुवच्याक उदक हात पांय धुवच्या उदक दिता. भितर तांकां आपोवन बसोन तांणी बसले कडले तांकां उदक जायबें कसले पाणी जायबें सकड निम घेता कळ्ळें. आनी कसं म्हूण म्हळ्यार घरांत बारी स्वच्छती दवरून घेता. लायक रांदप सिद्ध करून तांकां वेळा समजावन जेवण करयसिता कळ्ळें. आनी घरांत खंयचे आहार पदार्थ वायट जायना अशी पळोवन घेता. स्वच्छ करून घेता घर. तशी आनीक कसं गो सत्यभामे एक दीस पुणी हांव तांकां तिरस्कार करनी कसले तिरस्कार करचे तसले उतरय उरलय न्ही कळ्ळें. दुश्ट स्त्रियांगेल संगय करनी हांव संग करल्यार तांणी आमगेले अनुकूल दाम्पत्य पळोवनूच कसल शिकून दितले स्त्री आसाची तशें हांव दुश्टांगेले हांव संगय करना कळ्ळें. आनी अनगत्य हासना मस्त हास्य न्ही केलेले तेन्ना हांव हांसता तितलेच अनगत्य पंचादीक कसले ना. आनी कसं एक तांणी मेगेल्या सलहे निमगेल्या रे अशी एक काम असं अशी करचें म्हूण लेखला कशी म्हळ्यार तांकां योग्य जावन आशिल्ले सलहे दिता. शिवाय तेका जाल्यार तुमी कोर बाय सरलेची त्या करची नाका तुमकां सांगल्यार कळना म्हणून हांव कोप दाखयना. बामणाले बाम म्हणू खंय आसोची हांव एकली विंगड कडेन भोंवन येता तशें पळय हांव केलें ना. आनी कसं म्हळ्यार मेगेल बामणान गांवां आसतना अंगाराग म्हळ्यार आमी आतां सेंटनी म्हणटा पळय तशी अंगाराग पुसून घेवची की माथ्या फूल माळून घेवची की पंती घालची की चंद कापड न्हेसची की पुरे करता. तांणी भायर वतरी हांव अलंकारांनी करून घेना वापस तांणी येवतय. आनी मेगेल बामणांक पुरे कसं लिस्ट पळय तें मात्र हांव स्विकार करता. तांकां कसं लिस्ट ना आहार पानी खंयचे विशय जेव तांकां कसं लिस्ट ना तें हांव करूंकय करना. हांवय तें खायना हांवय सोडता कळ्ळें. तांणी कसं त्याग केला ते पुरे हांवय त्याग करता. आनी कसं म्हळ्यार घरा विशयांत मांयगे लागी कुंती लागी निमगून तीण सांगिल्ली तशी चलता. मिगल मांयकय आजी थंय कसले उरलय न्ही तिगेले सेवेन तूं कसले अपचार करनी. ती कसं वस्त्र न्हेसता तिका तीण न्हेसची वस्त्र आपशी उणी मल्ला वस्त्र हांव न्हेसचें. आनी मेगेल माय कुंतील विशय सांगचें नाका क्षमया धरित्री म्हणटा पळय तशेंच हे दळतय तिका मेगेल विशया कसले असमाधान येनी म्हणून तशी हांव रमणे आसतना जाल्यार
विंगड विंगड कर्या विंगड विंगड अधिकारी सेवक सकड असला रे आमगेले कौटुंबिक जीवनांतुले पुरे कार्य आव करतशील मिगल बामणांक जावकाशिले पुरे कार्य क्रमबद्ध जावन आव करतशिली म्हूण सांगता आनी मिगेल दिनचर कशेशील म्हूण तुका सांगता डेली खंयची वेळा कसं काम करतशिली कशी चलतशिली ते परी तुका सांगता म्हणटा आनी सांगता काय कसं म्हळ्यार आव राजकीयांतूय मिगेले सामर्थ्य तांकां सांगतशिली जाल्यार कशी म्हळ्यार युधिष्ठीर राज्यभार करूनासतना अरमने जाय जाल्यार सेवक दासी मंत्री अपार सैन्य आनी कितले की आडळीत अधिकारी हांकां पुरो जनाक तांगेल काम दीस वयसून दिवचे ते केला की ना म्हूण पळोवन घेवचे ते पळय हांवें पळोवन घेवचे आशिल्ले खंयचे कार्याक कितले जन जावका तितले जनाक हांव ते कार्य नियमन करतशिली मात्र न्ही ते कार्य समजला की ना कसले चुकी केला म्हूण हांव प्रत्यक्ष परिशीलन करतशिली मान न्ही तांणी ते कार्य करतना तांकां कसले आयास जल्वे दुख जल्वे कसले कांयनच जल्वे हेंवूय हांव पळोवन घेतशिली मात न्ही तांणी कार्याक कामाक कितले वेळा येताची कितले वेळ काम जावन वतन कितले वेळ जाता कसलं काम केले तितले घंट्यान तुका सांगील काम केला ह्या परिशीलन करतशिली मागीर मिगेले युधिष्ठिराले गजलाय म्हळ्यार चतुरंग सैन्यांत गजलाय अश्वलाय म्हळ्यार कोडके म्हूण येता आमी अस्ती दवरचे कोडके अश्व दवरचे कोडके असल पुरे तांचे भितर कितली अश्व सुका कितली हस्ते सची तांकां कितली जन मावत आसची कितली जन अश्व सेव करतले जन आसची गोशालेंत कितली जन आसची गायो कितले आसची गोपालक कितले आसची प्रति एक माहिती म्हाका कशिले आनी राज्यांत संपत्तू कोशागारांतून संपत्ताचे आय कितले व्यय कितले त्या वयल्याक हांव पळोवन घेतशिली कळवा तितले करूंक एकलीन कशी केली हें पट्टी मारता दिसता म्हूण तूं लेखचें नाका म्हाका पांडवान तांणी बारी विश्वासारी हे पुरे कार्य शिकोवन दिलेले आतांच जावन हांव पुरे तांगेल सहकारानाची पुराय समज जावन पळोवन घेतशिली कळवा सकाळ जावो रात्री जावो मिगेले सूख कसले हांव तें पळोवनूच घेना केन्नाय कळवा खंयचे पळोवन घेना मिगेल सुखा विशयूय ना म्हाका मिगेल स्ವಂತ सुखू मिगेल स्वार्थ कसले पळयना अशी अरमनेची परिवार मिगेल बामण ताजी जबाबदारी अरमनेची बामणांगेले योगक्षेम पुरे टायमा पळोवन घेता तशें जावन तांणी संतोशार आसता आशिल्लीची तशें जावन मिगेल वशवर्ती जावन आसल्या बरें दिसता म्हूण सांगून सांगता कळवा तितली पुरे कोरका जाल्यार तिणें कितली घंटी न्हीद काडका पळय पुराय जनाल पयशे सकाळी मग्गी उठायत आशिल्ली कडेर पुराय जाणां न्हिद तरी तिगेलें काम जाता आशिल्ली म्हणटना असल बायल असल्यार बामणांक खुशी जायना मागीर तशी ह्या द्रौपदीन सांगतना सत्यभामीक बारी संतोश जाता की द्रौपदी पटोवन धरता आनी सांग की द्रौपदी म्हाका गोत्तस हांव कांय खंयची एका किळू मनोभावनेर तूं बामणां वश करून घेतला म्हूण निमगेलें न्ही हांव एक संतोशार परडी म्हणून निमगेलेले म्हाका तुगेले दिनचर्या पुराय गोत्त आशिल्लें कृष्णान म्हाका पुराय सांगला तूं हांव निमगेल म्हणलेले विशय कसले कोप्पू नका म्हणून द्रौपदी समाधान करता काय मागीर कृष्ण सांगता काय द्रौपदीक तूं वग्गी तुगेली ह्या दुस्थिती वता कौरवांगेल नाश जाता पांडव राय जाताची तूं तांगेल राणी जाता हें मिगेल भविष्य म्हूण सांगता आनी म्हणटाच काही कळव्या म्हणटा काही तुगेल चेडूं प्रतिविंध्या सुत सोम श्रुतकर्म शतानीक श्रुतसेन आनी सुभद्रेल पुतू अभिमन्यू तांकां हांव सर्व सकल विद्या शस्त्रास्त्र सगळें हांव शिकयलां पारंगत जाल्ल्यांची तांणी म्हूण न्ही तिका द्रौपदी सांगता तिका संतोश जाता हेंचे वेळाक हांगा पांडवांक तळवळी विंगड देशाचे ब्राह्मण पांडव आसाची म्हूण कळ्ळे येवन तांकां भेटी जावन वतलीचे एकलो ब्राह्मण अशीची पांडवांक भेटी केलेलो वचून धृतराष्ट्रा लागीं तांणी बारी दुस्थितीर आसाची म्हूण सांगता तांणी तितली कश्टार आसाची दुख्ख अनुभविताची पावस वारे वत भारी पडटा काय ना कंद मूल खावचे न्हय भारी क्रश काही जाल्ल्यांची द्रौपदीक अवस्थ सांगच्या ना भारी क्रश जावन मस्त संकट पावतरस पांचबाम म्हणसची कळवे राणीशी सुख आशिल्ली ती दोळ्या उदक काडता नित्याची तुगेल चेडवाल सर्वनाश हाजे निमती जत्ता म्हूण सांगून न्ही तो ब्राह्मण धृतराष्ट्रा सांगता ताका अपास धृतराष्ट्राक तांगेल वैरी तात्कालिक एक करूण येवचें आसना तवळे तें आयलें कळवे यो अशी दुर्गत जल्वे अन्य कसो गोचो कुडलें समाधान केलें की अय्यो तांकां तशी जावका म्हणून तांगेल विधीन बरो नासल्या हांव कसो करूं जाता पुरे विधीचे खेळू नवे म्हूण सांगून न्हूत बसता काही कळवे मूर्ख तो जाल्यार ताका भंय आस कसो न्ही म्हूण म्हळ्यार तो ब्राह्मण म्हणालो काय अर्जुन
स्वर्गलोका वचून सर्व शस्त्रास्त्र पारंगत जावन येयला पुरे देवतेनं ताका तांगेल शस्त्र न्ही दिला म्हण म्हणटना अर्जुनाल साधन ऐकून भंयजले कळवे. कौरवाल नाश खंडित म्हण म्हणलेले धृतराष्ट्राक कळला अर्जुनान इतली साधन केल्ला रे कौरवाले हे नाश खंडीत जाता म्हण ताचे खातीर धृतराष्ट्रा भंय जाल्ला शिवाय कळवे एक भंय मान जाल्ला शिवाय ताका पश्चाताप आयले गेले ताका हे विधी लिखीत नमे म्हूण सांगता. त्याच वेळाक धृतराष्ट्राक सांगला न्हू कसं जाता म्हणून ते शकुनी थंय निपोवन आयकता ताका त्याचें काम न्हय. धृतराष्ट्राला खंयचे ब्राह्मणान येयला कुडले पांडवाल विशय येयला म्हूण निपोवन राबची ताणें भायर ऐकुच्या. तशीच एक नवो ब्राह्मण येयला पळया पांडवांगेलांक वचून येयला म्हणून भायर राबून पुरो आयकता. हे पांडवांगेल विशय सांगेल ताका भारी संतोष जाता. शकुनीक वचून दुर्योधनाले सांगता तो अशेशके म्हूण कडेरी आनी तांकां प्रचोदन करता कसले म्हूण म्हळ्यार पळय तांणी मस्त कश्टार आसाच काय द्रौपदी कश्टार आस काय तूं तुगेल बायल चेडवांक तुगेल भावंडांक पुरे तांगेल बायलांक कशी गोतस्व जाव गेलेले सकडी चंद भांगरार रतार बैसून आंगाबर भांगर वस्त्र पुरे घालून घेवन आमगेले सूख मेरसूच्याक कशी एक ಸ್ವಲ್ಪ गाडयेरी कावची जेवची सामान बिड्रा सामान पुरे करून घेवन थंय तांणी खंयची अरण्यांत आसची थंय आमी राबून ಸ್ವಲ್ಪ दीस विहार म्हळ्यार आमी आतां पिकनीक सकट म्हण करता पण तशी भोंवन आमगेले वैभोग पळोवन तांकां दुख्खार आशिल्ले तेन्ना आमी वैभोग दाखयले आनी की कळबळ जाता मागीर तांणी कळबळेवन मोरका तशें आमी करया म्हूण सांगून कशी तो सांगता याम श्रियम सुहृदश्चैव दुहृदश्च विशांपते पश्यन्ति पुरुषे दीप्ताम सा समर्थ भवत्युत कुतस्वे एक पुरुष मस्त संपत्त ताणें ಗಳಿಸಿಲ್ಲ ಮುಂಜಾವ ವೈಭವರಸ್ ಮುಂಜಾರೆ ತಾಣೆ ತಾಗೆಲ್ಲ ಮಿತ್ರಾಂಗೆಲ್ಲ ಎದುರಾಕೈ ಶತ್ರುಂಗೆಲ್ಲ ಎದುರಾಕೈ ते प्रदर्शन कोरका तशें मात्र कळता मित्रांक संतोष जातले जाल्यार शत्रूंक दुःख जाता हांगा पांडव तुगेले शत्रू न्हय तांगेले एदरा तुगेलें संपत्ता प्रदर्शन केलें तांणी दुःख पावलींचे म्हणजे तुका इतलो संपत्त येयला काही सार्थक वचावे म्हूण म्हणटा पळय अत्यंत अहंकार न्हय पळय केन्नाय आम्ही उन्नत स्थानार आसा म्हणजे हें देवाले दय म्हूण लेखूका आमी आमगेल्या पशी दुस्थितीर आशिल्ले जनाक हियाळसूचे हंगसूचे वायट उतर उरलोचे कठोर जावचे ते पुरे करून नज कळ्ळें संतोष पावच्या नज तशीची आनी कसं म्हूण म्हळ्यार एकलो गेलवल म्हूण लेख्या शत्रू सलवलो म्हणजे रे तो भयंकर सूख भक्त काही तसल शत्रूंक केला क्रूर रायसाच काही तांकां दिश मारतले कोणाक शत्रू रायाक गडी पार करतले दिश मारतले सकडी तशी पुरे करून नज म्हूण आतां हांगा तांणी नारूबट्टी न्हेसून आसाची वय बाय एक कुटीर बांदून घेवन तांचो वास करून आसाची तांगेले हेद्राक अमूल्य वस्त्राभरण सकड घालून अलंकृत जाल्ले बायलांक घेवन वचून प्रदर्शन करचें म्हूण म्हणल्यार दुर्योधनाक संतोष मेळटा म्हणटा वयतो दुर्योधन तसलो कुसंगो न्हवतो तशी तशी वचा म्हूण म्हणटा पळय शकुनी कर्ण दुर्योधन दुःशासन हो पोवन बाई सरता मू कसं राक्षसी मनुष्य न्हय तशी कौरव ताका घोशयात्रा म्हणटाची तांणी शकुनीन सांगला पांडवांगेले वचून वैभव प्रदर्शन कोरका म्हूण दुर्योधन पता जाल्यार तागेले मन येता धृतराष्ट्र न्ही भीष्म आमकां अनुमती दिता की ना की म्हूण इताक म्हळ्यार हें कुत्सीत कृत्य म्हूण तांकां गोतच न्हू तांणी ओपीक दिसनाचे तेन्ना करून एक उपाय सांगता काय कसो न्ही म्हूण म्हळ्यार कौरवाले गो संपत्तू आसूच्यो जागस पळय थंय दैतवनांतू आस दैतवनांतूची तशी ते दैतवना वचुका आनी थंय आमी निमगेल्यार सांगया गो संपत्ताचे लेख काडू चमकल्यांची म्हूण सांगून वचा आमी जनगणती म्हणटा पळय तशें आतां तांगेली जनगणती जातरस थंय वचून गायक पुरे तवळी पळोवन कितली गाय नवी वासर घाला कितली गाय आसाची फुडली गाय कितली आसाची हे पुरे कितली गाय धार दिता कितली दिना हे पुरे परिशीलन करून येवचें आसा वर्ष 2 वर्षा एक पंत हे पंत आमी तेंची आलोचना करून वचा जायत म्हणटा तशी म्हणल्यार भीष्मान धृतराष्ट्रान नाका म्हणून सांगू जायना न्हू कडे धृतराष्ट्र तितले तांणी वचून सांगला रे धृतराष्ट्र म्हणटा नाका बा थंय दैतवनांत पांडव सकै कळवे हाक मना दिसता पक्कानी हांनी मेगेल चेडूं असल कुसंगी बुद्धी दाखयतलीच म्हूण ताकूच सकई पांडवांक
खूप पहिले म्हणून गेलं ते आणि रान्नाच्या मुखाल्ले पट्टी म्हणून करते येतात आणि कौरव येईनीची म्हणून नामनाशानं कोण सोडती टाका म्हणून सांगतं काय नका नका ते पांडव असं तुम्ही वच्चे नका शकून सांगत की अय्या आम्ही इथले का बेटे काम करताची दनगणती करताची मागिरी आम्ही सीधा येतात नव्हे पांडवा नसूल प्रदेशात इकडं वचनातल्यार जालना म्हण ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ನಮ್ಗಲೋ ತನಕ आणि जैत घोषयात्रा कर्या जलब्या रायाले अनुमती मिळले दुर्योधनु शकुनिले आणि कर्णाला वचन सांगता अण्णां जैत म्हणला बचाव्या पुराय जल्ले अंगेल ಒಳ್ಳೆ वैभवाची ಮೆರವಣಿಗೆ घेऊन द्वैत वनावताची द्वैत सरोवराला वताची मागीरचे काणे मी पैचे दिवस सापळया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणाराविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता